हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। आता आम्ही जात आहोत दुर्गडी किल्ल्याला देवीच्या दर्शनासाठी। देवीच्या दर्शनासाठी माझ्यासोबत माझ्या 4-5 मैत्रिणी आहेत। आम्ही 4-5 मैत्रिणी मिळून आम्ही जात आहोत दुर्गडी किल्ल्याच्या देवीच्या दर्शनासाठी। आता आम्ही घरातून निघालो आहोत। नवरात्र चालू झालेली आहे आणि आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे। देवीची तिसरी माळ। आज रंग आहे निळा। आम्ही दुर्गडी किल्ल्यावरच्या देवीचे दर्शन कसे घेतले ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। दुर्गडी किल्ल्याला येण्यासाठी आम्ही 2 ऑटो केलेल्या होत्या आणि आता आम्ही पोहोचलो आहोत दुर्गडी किल्ल्याला। दुर्गडी किल्ल्याच्या बाहेरच बघा किती सुंदर असे डेकोरेशन केलेले आहे। त्यानंतर आपण बघू शकता हे आहे दुर्गडी किल्ल्याचे प्रवेशद्वार। प्रवेशद्वाराला सुद्धा सुंदर अशी लाइटिंग करून सजवलेले आहे। तुम्ही बघू शकता लाइटिंग किती छान दिसत आहे आणि इकडे या साइडला बघा डेकोरेशन किती सुंदर केलेले आहे। आपल्याला मोठा हनुमान, बजरंगबली आपल्याला इथे दिसत आहे। दुर्गडी किल्ल्याच्या ह्या देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून भक्तजण येत असतात। दुर्गडी किल्ल्याच्या बाहेरील परिसर बघा किती सुंदर दिसत आहे। खूप सुंदर अशी सजावट आपल्याला बघायला मिळत आहे। प्रवेशद्वाराच्या बाहेरच आपल्याला खूप सारे दुकानं बघायला मिळतात। त्या दुकानांमध्ये आपल्याला देवीच्या ओटीचे सामान मिळते। आता आम्ही देवीच्या ओटीचे सामान घेणार आहोत। दरवर्षी नवरात्रीमध्ये दुर्गडी किल्ल्याच्या बाहेर देवीची जत्रा भरलेली असते आणि खूप सारे लोक ह्या जत्रेला आणि देवीच्या दर्शनासाठी येतात। आता आम्ही ओटीचे सामान घेण्यासाठी एका दुकानात गेलो आणि त्या दुकानातून आम्ही सर्व मैत्रिणींनी देवीच्या ओटीचे सामान घेतले। सर्वांनी ओटीचे सामान घेऊन झालेले आहे आणि आता आम्ही जात आहोत देवीच्या दर्शनासाठी दुर्गडी किल्ल्याच्या वरती। बाहेरच बघा किती छान प्रवेशद्वार सजवलेले आहेत। किल्ल्याच्या आतमध्ये आपण दोन्ही साईडला बघू शकतात किती सुंदर असे डेकोरेशन केलेले आहे। भगव्या कलरचे झेंडे लावलेले आहेत आणि किल्ल्याचे डेकोरेशन आपल्याला इथे बघायला मिळत आहे। प्रवेशद्वारापासून ते देवीच्या मंदिरापर्यंत सर्वीकडे छान अशी लाइटिंग केलेली आपल्याला इथे बघायला मिळत आहे। थोडं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला समोरच एक प्रवेशद्वार बघायला मिळते। त्या द्वारावर लिहिलेले आहे की जय मा दुर्गाडी। आपण दुर्गडी किल्ल्याच्या पहिल्या पायरीजवळ पोहोचलेलो आहोत आणि दोन्ही बाजूला आपल्याला दुर्गडी किल्ला दिसत आहे। दुर्गडी किल्ल्याच्या वरती खूप छान आणि खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे। आता आम्ही जात आहोत दर्शनाच्या लाईनीकडे। नमस्कार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान। देवीच्या दर्शनासाठी खूप सारे भक्तजण आलेले होते आणि सर्व भक्तांची इथे खूप छान अशी अरेंजमेंट केलेली आहे। आम्ही दुपारी देवीच्या दर्शनाला गेलो होतो, तरी सुद्धा खूप गर्दी झालेली होती। आम्ही आता दर्शनाच्या लाईनीमध्ये उभे आहोत। इथे येणाऱ्या सर्व भक्तांची अरेंजमेंट खूपच सुंदर केलेली आहे आणि देवीच्या समोर भजनाचा कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही जे सर्व भक्तजण लाईनीमध्ये उभे होतो त्यांना सर्वांना त्या भजनाचा आनंद घेता येत होता। खूप सुंदर मधुर भजन आपल्याला ऐकायला मिळत होते। देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची लाईनी हळूहळू पुढे जात होत्या। आम्ही 1-2 तासापासून लाईनीतच उभे होतो। देवीचे मधुर भजन ऐकत 2 तास कसे गेले ते कोणालाही समजले नव्हते। देवीचे मधुर भजन खूपच छान होते आणि खूपच मस्त वाटत होतं ऐकायला।
देवीच्या मंदिराच्या बाहेर खूप सुंदर असा मंडप सजवलेला आहे. गटाला बसली गटाला बसली गटाला बसली शिवशंभोचे हररांगेने मायेचा होईना शांत मायेचा होणे मायेचा होणे आता आमची दर्शनाची लाईन खूपच जवळ आलेली आहे आणि थोड्या वेळात आमचं आता देवीचं दर्शन होणार आहे. दर्शनाच्या लाईनीत उभे असताना जो भजनाचा आवाज आपल्याला येत होता इथे ते आपल्याला भजनी मंडळी दिसत देवीच्या मंदिराच्या आतमध्ये छान अशा फुलांनी डेकोरेशन केलेले आहे. खूप छान अशी सजावट केलेली आहे. मंदिरामध्ये आल्यावर आपल्याला समोरच देवीचे दर्शन झालेले आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची खूप गर्दी होती, त्यामुळे मंदिरातला जास्त व्हिडिओ करता नाही आला आहे. आम्ही आता देवीचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. मंदिराचा बाहेरील परिसर बघा किती सुंदर फुलांनी सजवलेला आहे. मंदिराचा बाहेरील परिसर खूपच पवित्र आणि निर्मळ असं वातावरण झालेलं आहे. सर्व भक्तजण मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर आल्यावर सर्वजण फोटो काढून घेत होते. देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्याला तुळजाभवानी मातेचं दर्शन होतं. तुळजाभवानी मातेचं खूप सुंदर असं डेकोरेशन आपल्याला इथे बघायला मिळत आहे. देवीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो होतो. देवीचं दर्शन घेऊन आम्हाला खूप छान वाटले, मन खूप प्रसन्न झाले होते. देवीचं दर्शन झाल्यावर आता आम्ही मेन प्रवेशद्वाराकडे जात आहोत. प्रवेशद्वारातून बाहेर गेल्यावर दुर्गडी किल्ल्याची देवी जी आहे त्या देवीची आज यात्रा असते. त्या यात्रेमध्ये आम्ही जाणार आहोत आणि थोडं यात्रेमध्ये आम्ही फिरणार आहोत. चला आता यात्रेमध्ये जाऊया आणि नवीन काही आलं आहे का यात्रेमध्ये ते पाहूया. आम्ही यात्रेमध्ये फिरताना थोडी शॉपिंग केली आणि देवाचा प्रसादही घेतला. दुर्गडी मातेचं आमचं दर्शन छान झालं होतं आणि आता आम्ही जाणार होतो गावदेवीच्या मंदिरात. गावदेवीच्या मंदिरात जाऊन गावदेवीचेही आम्हाला दर्शन घ्यायचे होते, त्यामुळे आम्ही दुर्गडीवरून सरळ आता गावदेवीच्या मंदिरात जाणार आहोत. आता आम्ही गावदेवीच्या मंदिराच्या समोर आलेलो आहोत. आता मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाणार आहोत. चला तर आता मंदिराच्या आत जाऊया आणि देवीचे दर्शन घेऊया. मंदिराच्या बाहेरच एक दुकान आहे. त्या दुकानात आपल्याला देवीचे ओटीचे सामानही मिळते. ओटीचे सामान घेऊन झाल्यानंतर आता आम्ही मंदिराच्या आत जात आहोत देवीची ओटी भरायला. गावदेवी मातेच्या मंदिरात डेकोरेशन खूप सुंदर केलेले आहे. आता आपण आधी मंदिराच्या आतमध्ये जाऊन देवीचे दर्शन घेणार आहोत. चला तर आता आधी आपण देवीचे दर्शन घेऊया.
आम्ही जेव्हा मंदिरात गेलो तेव्हा मंदिरात जास्त गर्दी नव्हती, म्हणून आमचे लगेच दर्शन झाले आणि आम्ही देवीचे दर्शन घ्यायला मंदिराच्या आत जाऊन देवीची लगेच ओटी भरून घेतली। आम्ही दरवर्षी नवरात्रीमध्ये ह्या देवीची ओटी भरण्यासाठी या मंदिरामध्ये येतो। देवीची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर खणा नारळाने ओटी भरून घेतलेली आहे। देवीचं डेकोरेशन बघा किती सुंदर असं केलेलं आहे आणि एका बाजूला घटाची स्थापना केलेली आहे। तुम्ही बघू शकता सर्व स्त्रिया सर्व महिला ह्या देवीची ओटी भरण्यासाठी खूप लांबून लांबून येत असतात। माझ्यासोबत आलेल्या सर्व मैत्रिणींनी देवीची पूजा करून घेतलेली आहे आणि पूजा झाल्यानंतर देवीची खणा नारळाने ओटी भरून देवीचा आशीर्वादही घेतलेला आहे। देवीचं डेकोरेशन बघा किती सुंदर केलेलं आहे। मंदिरात येऊन खूपच छान वाटत आहे आणि एका बाजूला घटाची स्थापना बघा किती सुंदर केलेली आहे। स्वस्तिक काढून त्यावर मग घटाची स्थापना केलेली आहे। देवीचं डेकोरेशन आणि घटाची स्थापना खूपच सुंदर आणि खूप छान केलेली आहे। आम्हाला देवीचं दर्शन खूपच छान झाले आहे आणि आता आम्ही जाणार आहोत चोळेगाव मधील गावदेवी मंदिरामध्ये। चला तर आता चोळेगावच्या गावदेवी मंदिरामध्ये जाऊया आणि त्या देवीचं दर्शन घेऊया। आता आम्ही आलो आहोत चोळेगाव मधील गावदेवी मंदिरामध्ये। मंदिराला बघा बाहेरूनच किती सुंदर सजवलेले आहे आणि मंदिराच्या बाहेर एक छोटं दुकान आहे, तिथे आपल्याला देवीचे ओटीचे सामान मिळते। चला तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहोत। हे आहे गावदेवी मंदिराचे एंट्री गेट। आता आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहोत। आता आपण आधी देवीची पूजा करून घेणार आहोत आणि देवीची ओटी भरून घेणार आहोत। हळद कुंकू अक्षता वाहून देवीची ओटी भरून घेतलेली आहे आणि त्यानंतर देवीला नमस्कार करून आशीर्वादही घेतलेला आहे। देवीच्या मंदिराला ओरिजिनल फुलांनी सजवलेले आहे। सफेद रंगाची सुंदर अशी फुलांनी सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। देवीच्या एका बाजूला घटाची स्थापना केलेली आहे आणि घट खूप सुंदर असं सजवलेलं आहे। चोळेगाव मधील हे गाव देवीचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे। चोळेगाव मधील हे गाव देवीचे मंदिर ठाकुर्ली स्टेशन पासून खूपच जवळ आहे। आज नवरात्रीचा तिसरा दिवस आणि देवीची तिसरी माळ आहे आणि आम्ही आज एकाच दिवसामध्ये 3 देवींचे दर्शन घेतलेले आहे आणि आम्हाला तिघी देवींचे दर्शन खूपच छान झालेले आहे। तुम्हाला आमच्या या देवींचे दर्शन कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। जय अंबे माते की।